या गुड इव्हनिंग, बसा. थँक्यू सर. कुठून आला बरं तुम्ही? ही धाराशिवच आहे सर, कळंब तालुक्यातील सापणे गाव आहे. ओके, आता तुम्ही संभाजीनगरवरून आलेला आहात. हा सर. काय करता बरं तुम्ही छत्रपती संभाजीनगरला? सर मी प्रिपरेशन करतो RTC. ओके, स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन तुम्ही तिथं करताय? हो सर. काय फरक आहे बरं छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवमध्ये? सर इंडस्ट्रियलायझेशन जास्त झालेलं आहे संभाजीनगरला, तसेच सर इन्फ्रास्ट्रक्चर पण खूप चांगले आहे. एवढे मेजर फरक आहेत सर. आणि बाकी पावसाचा तर सेमच आहे सर, दुष्काळी भागामध्ये पण. बरं, पितळ खोऱ्याच्या लेण्या माहित आहेत का तुम्हाला? हो सर. काय वैशिष्ट्य त्यांचं? सर महाराष्ट्रातील सगळ्यात प्राचीन लेण्या आहेत त्या, आणि छत्रपती संभाजीनगर इथे आहे. बरं, कधी व्हिजिट केलं का तुम्ही? नाही सर. छत्रपती संभाजीनगर मग तुम्ही राहता तिथं, काय काय व्हिजिट केलं बरं तुम्ही? सर मी वेरूळच्या लेण्या बघितलेल्या आहेत सर. तसेच सर मी बीबी का मकबरा आणि पानचक्कीला पण गेलेलो सर. ओके, काय उरलं मग आता बघण्यात? सर अजिंठा लेण्या राहिल्यात माझ्या बघायच्या. काय वैशिष्ट्य बरं एलोरा केव्हचं? सर त्या खूप प्राचीन आहेत, आणि राष्ट्रकूट घराण्यात जे कृष्णवर्धन राजा होते त्यांनी त्यांची निर्मिती केलेली आहे. साधारणतः 20 पिढ्या तिथं त्यांनी म्हणजे त्या केव नंबर 16 जी आहे ती कुठली? सर कैलास मंदिराची आहे, आणि ती पूर्णतः एका डोंगरामध्ये कोरलेली, वरून खाली आणि बाहेरून आत अशा पद्धतीने काम केलेलं आहे सर. प्रशासनात काय यायचं आहे बरं तुम्हाला? सर प्रशासनामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पदांवर आणि वेगवेगळ्या जबाबदारीनं काम करायला भेटतं, आणि त्यापासून सर जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं, आणि व्यक्तिमत्व विकास करायलाही संधी आहेत सर. तसेच सर मी घेतलेल्या निर्णयाची लोकांवर डायरेक्ट इम्पॅक्ट पडू शकतो, आणि त्यातून सर मला जॉब सॅटिस्फॅक्शन वाटतं. एखाद्या शहराचं जे नामांतर केलं जातं त्याच्याबद्दल काय मत आहे? आता 2 शहरं अशी आहेत की तुम्ही मूळचे धाराशिवचे आहात आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत आहे. दोन्ही शहरांमध्ये एक साम्य असं आहे की त्याचं नामांतर झालेलं आहे. काय मत आहे तुमचं नामांतराबद्दल? सर धाराशिवचं सांगायचं झालं सर, 1904 पूर्वी धाराशिव हे आधी नाव होतं. त्यानंतर सातवा निजामी उस्मान अली त्यांनी धाराशिवचं नाव उस्मानाबाद त्यांच्या नावावरून केलं. आणि सर त्यांनी जेव्हा स्वातंत्र्य टायमाला रजाकार्या बेकायदेशीर संघटनेअंतर्गत लोकांवर अत्याचार केले, आणि शेवट असं लोकांच्या मनात असं होतं की ठीक आहे, आपण नाव पूर्वी जे होतं ते नाव द्यायला पाहिजे, आणि भरपूर लोकांची डिमांड पण होती की हे नाव द्यायला पाहिजे होतं. NCERT मधून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय घेतला, किंवा काही राज्य पण आहेत की ज्यांनी सिलेबस मधून मुघलांचा इतिहास जो आहे तो बाजूला केला. तुमचं काय मत आहे बरं एक विद्यार्थी म्हणून? तुम्हाला काय वाटतं की सर इतिहास भाग मला वाटतं की आपण जसा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास म्हणतो तसा सर काढून टाकला, हे मला तर माझ्या अँगलनं थोडं बरोबर नाही वाटलं. म्हणजे शिकवता इतिहास जसा घडला आपल्या देशामध्ये तसं पाहिजे होतं अभ्यास करायला मुलांना. तुम्ही 2023 मध्ये पास आउट आहात आणि 2023च्याच परीक्षेच्या इंटरव्ह्यूला पात्र ठरलेला. कसं मॅनेज केलं बरं तुम्ही हे सगळं? सर मी पहिलं तर 1 वर्ष लॉकडाऊन होतं पूर्ण. मग त्या पिरियडमध्ये मी समजा कॉलेजला जायचं थोडं अवघड होतं, आणि मी ऑनलाईन लेक्चर झूममध्ये करायचो. आणि त्यासोबतच सर उरलेल्या वेळेमध्ये मी MPSC प्रिपरेशन सुरू केली. आणि त्यानंतर सर जून 2021ला मी छत्रपती संभाजीनगर इथे गेलो, आणि तिथं मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला, कॉलेजचा अभ्यास करत. तुम्ही जे कोर्सेस केलेले आहेत GCC, काय फुल फॉर्म आहे बरं याचं? गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर्स. भारताचे पंतप्रधान जे आहेत ते कोणत्या देशाच्या भेटीवर गेलेले आहेत? सर गेस करू का? पोलंड. मला सांगा, भारत जो आहे त्याचा युक्रेन आणि रशियाच्या युद्धाच्या याच्यामध्ये काय नेमका रोल आहे बरं? सर रशिया युक्रेन हे मूळ युद्ध साम्राज्यवादासंबंधी आहे. म्हणजे रशियाला युक्रेन समजा काही भाग ऑक्युपाय करायचा असेल सर, कोणत्या युद्धाच्या वेळी 2 स्टँड असू शकतात. एक तर प्रत्यक्ष एखाद्या देशाच्या बाजूनं युद्धात उतरणं आणि त्याला पाठिंबा देणं, आणि दुसरं सर एक आपल्या डिप्लोमसी लेवलनं ते युद्ध शमवण्यासाठी मदत करणं. सर भारताचं मला वाटतं की दुसऱ्या गोष्टीवर भारत स्टँड करतो सर. बरं, तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा बरं. सर माझ्या फॅमिलीमध्ये आजी आजोबा, आई वडील, आणि आम्ही 4 जण, 2 बहिणी आणि 2 भाऊ सर. बरं, काय करतात आई वडील? आई वडील शेती करतात.
बरं, किती शेती तुमच्याकडे आहे? सर 5 एकर. काय असतं त्याच्यामध्ये? सर आता सध्या खरीपाला सोयाबीन असते सर, आणि रब्बीला हरभरा पेरतो. बरं, सोयाबीनचा काय दर चालू आहे बरं सध्या माहिती आहे तुम्हाला मार्केटमध्ये? सर 4.5 ते 5 हजार दरम्यान असेल सर. बरं, मग हा दर जो आहे तर तो योग्य आहे, कमी आहे का जास्त आहे बरं? शेतकऱ्याची जी मेहनत आहे, लागत आहे त्याच्यातून. सर त्याच्यात मेहनत तर खूप कमी आहे मला वाटते, कारण सोयाबीन या पिकासंबंधी खूप मेहनत घ्यावी लागते, जशी की पेरणीपासून परत त्याला कोळपणं, परत हा तुमचा बियाणाचा खर्च खूप जास्त येतोय. तुम्ही करता मदत घरच्यांना? हो सर, करतो. बरं सर, इंडियन ॲग्रिकल्चर समोर कोणकोणते चॅलेंजेस आहेत बरं सध्या? टेक्नॉलॉजीचा वापर होत नाही शेतीमध्ये, आणि टेक्नॉलॉजीचा वापर होऊ शकतो पण मुळात शेतकऱ्यांचं उत्पन्न इतकं कमी की ते अफोर्ड करू शकत नाही सर तेवढं. परत सर मजुराचा प्रॉब्लेम, मजूर वेळेवर मिळत नाहीत. तसेच सर भारतात बऱ्यापैकी शेती ही मान्सूनवर आधारित आहे, आणि त्याचा एक समजा प्रॉब्लेम होऊ शकतो. क्लायमेट चेंजचा काही परिणाम होतोय का हो सर, शेतीवरती? कशा पद्धतीने? क्लायमेट चेंज झाल्यामुळं आपल्या पृथ्वीचे टेम्परेचर वाढायले, त्यानुसार पावसाचं प्रमाण पण कमी होऊ शकते, रोगराई जास्त शेतीवर किंवा मग पिकांवर पडू शकते. बरं, ग्रॅज्युएशनला कोणकोणते विषय होते तुमचे? सर फिजिक्स. फिजिक्समध्ये झालं. काय करतो बरं आपण फिजिक्सचा अभ्यास? फिजिक्समधून सर मला वाटतं की एक चांगलं लॉजिक डेव्हलप होत असेल, मॅनेजमेंट स्किल चांगली तयार होत असेल. बरं, तुमच्या हॉबीज आहेत का काही? हो सर. सांगा. सर चरित्रात्मक आणि ऐतिहासिक कादंबऱ्या वाचणे, तसेच सर पोहायला पण आवडतं मला. ओके, स्विमिंग. हो सर. आता रिसेंटली बघा ऑलिम्पिक्स जे आहे ते कंडक्ट झालं, राईट? कुठे झालं बरं ऑलिम्पिक्स? सर पॅरिसमध्ये सर. ओके. ऑलिम्पिक्समध्ये जे स्विमिंग आहे त्याचे किती प्रकार पडतात बरं? सर स्विमिंगचे 4 प्रकार असते सर. एक फ्रंट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, सर बटरफ्लाय स्ट्रोक आणि बिस्ट स्ट्रोक. ओके, काय फरक आहे फ्री स्टाईल आणि बॅक स्ट्रोकमध्ये? सर फ्री स्टाईलमध्ये आपण पोटावर पोहतो सर, आणि बॅक स्ट्रोकमध्ये सर आपण पाठीवर पोहतो. ओके, कोण आहे बरं यावेळेसचे गोल्ड मेडलिस्ट? सर यावेळेस फ्रान्सचा लिओन मॅकॉय यानं सर्वात जास्त गोल्ड घेतलेले आहेत सर. 4 गोल्ड प्लस 1 ब्रॉन्झ आहे त्यांनी. ओके, आणि महिलांमध्ये? सर महिन्यामध्ये ऑस्ट्रेलिया सर, एक्झॅक्ट नाव आठवतं. बरं, केरळ जे आहे बघा सध्या न्यूजमध्ये होतं काही दिवसांपूर्वी, माहिती तुम्हाला? हो सर. काय कारण होतं त्याचं? सर भूस्खलन झालं होतं वायनाड येथे, त्यामुळे. अजून कुठे कुठे होतात बरं या घटना भारतामध्ये? सर काश्मीर भागामध्ये, समजा आपलं उत्तराखंड त्या राज्यामध्ये, पण महाराष्ट्रामध्ये पण सर माळीण आणि इरशाळवाडी इथे झाली होती सर. काय काय कारणं असतात बरं लँडस्लाईड्सची? सर मुळात लोक म्हणजे असं आपण म्हणतात की नैसर्गिक कारणं असू शकतात, जसं की पाऊस किंवा मग जास्त ढगफुटी झाल्यामुळे. म्हणजे त्यामागे सर मानवी कारणं भरपूर आहेत. आपण उत्खनन जास्त करतो, तसेच पुन्हा पायाभूत सुविधा करण्यासाठी डोंगर, म्हणजे असे नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याला मग हानी पोहोचवण्याचा प्रयत्न होतो, यातून सर होऊ शकते. तुमच्या काही विकनेसेस आहेत का? हो सर. सांगा. सर माझी हँडरायटिंग थोडी खराब आहे, आणि एखाद्या कामामध्ये जर गुंतलो तर ती लक्षात येत नाही सर, दुसरं काम. तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत बरं? सर मी हार्डवर्किंग आहे, आणि परसिव्हरन्स पण आहे खूप आहे. काय असतो परसिव्हरन्स? सर चिकाटी एखाद्या गोष्टीच्या जर मागे लागले किंवा ती आपली साध्य करायची तर ती मी शक्यतो साध्य झाल्याशिवाय सोडत नाही सर. उद्या जर असं झालं प्रशासनामध्ये की तुम्हाला तुमच्या सिनियर ऑफिसरने सांगितलं की तुम्ही थांबलं पाहिजे इथं, बस झालं आता, थांबला तुम्ही? हा सर, मी नक्की थांबेल तिथं. तुमची चिकाटी आड येणार नाही का तेव्हा? त्यांची ऑफिशियल ऑर्डर असल्याच्या नंतर मला थांबावंच लागेल. तुमचं प्रेफरन्स कसं आहे बरं आता? सर पहिला प्रेफरन्स माझा उपजिल्हाधिकारी आहे, दुसरा गट विकास अधिकारी आहे, तिसरा सर मुख्य अधिकारी, चौथा सहाय्यक राज्यकर आयुक्त, आणि 5वा आहे सहाय्यक कामगार आहे. बरं, उपजिल्हाधिकारी या पदाचे कार्य काय असतात बरं? सर उपजिल्हाधिकारी पदावर अधिकारी वेगवेगळ्या संवर्गातील, म्हणजे त्या संवर्गातील अधिकारी वेगवेगळ्या पदावर काम करतात, जसं की जिल्हाधिकारी कार्यालय निवासी जिल्हाधिकारी, तसेच सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी, तसेच सर औद्योगिक भूसंपदा अधिकारी, सार्वजनिक वितरण अधिकारी आणि निवडणूक अधिकारी म्हणून ते काम करतात. सो मेन काम त्यांचं उपविभागीय जिल्हाधिकारी म्हणून असते. त्याच्यात सर ते उपविभागामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे, तसेच जे तहसीलदारकडे महसुलासंबंधी प्रकरणे येतात त्यांच्याकडे अपील करता येईल सर उपजिल्हाधिकाऱ्याकडे. तसेच सर जे दुष्काळ किंवा मग भूकंप येतात त्या टायमाला सर फर्स्ट रिस्पॉन्स अधिकारी म्हणून हे काम करतो. आणि एखाद्या भागात जर दुष्काळ पडलेला असेल तर तिथल्या विहिरीचे अधिग्रहण करून तिथे टँकरची सुविधा पण
चला, तुम्ही सिव्हिल सर्व्हिसमध्ये यायचा निर्णय घेतला आणि तुम्ही इकडं आला, शेवटच्या टप्प्याला तुम्ही पोहोचला. तर सिव्हिल सर्व्हिस हे क्षेत्र बाजूला ठेवलं आपण, तर कुठल्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायला आवडलं असतं बरं? सर मी शिक्षण क्षेत्रात मला वाटतं की मी पुढे चलून समजा फिजिक्समध्ये MSc करेल, PhD करेल आणि प्राध्यापक व्हायचा प्रयत्न करेल. बरं, आपलं जे शिक्षण क्षेत्र आहे ते शिक्षण क्षेत्रासमोरच्या 3 समस्या सांगा बरं. सर सर्वात महत्त्वाची समस्या सर ज्या सार्वजनिक शाळा सार्वजनिक किंवा शासनाच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये सर इन्फ्रास्ट्रक्चरची थोडी कमतरता आहे. तसं जसं की आपण केरळमध्ये बघतो तिथल्या शाळा खूप छान आहेत, तसं महाराष्ट्रामध्ये तेवढं कमी आहे सर. तसेच सर खाजगी शिक्षण संस्था ज्या आहेत तिथं सर पैसे खूप जास्त घेतात सर, त्यात पालकांची खूप कोंडी होती. त्या 2-3 समस्या वाटतात. पालकांचा पण इंटरेस्ट असतो का खाजगी शिक्षण संस्थांमध्ये पाल्याला एज्युकेशनसाठी पाठवण्याचा? सर ते खाजगी शिक्षण संस्था खूप मार्केटिंग करतात सर. त्यातून असं शिक्षकाला म्हणजे आई वडिलांना असं वाटतं की आपला पाल्य कुठेतरी मागे राहू नये, की या दुनियेच्या जे कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये, म्हणून सर ते कोणतेही प्रयत्न करून तिथं त्याला ऍडमिशन घेण्यासाठी सर प्रयत्न करतात. बर, आता तुम्हाला जर उद्या एखाद्याने सल्ला मागितला किंवा उद्या तुम्ही तुमचा जो पाल्य असेल बघा, तुमच्या पाल्याला कुठल्या शाळेमध्ये पाठवाल बघा तुम्ही? शासनाच्या शाळेत पाठवाल का प्रायव्हेटमध्ये पाठवाल? तर ते डिपेंड करते की आता म्हणजे शासनाची शाळा पण कशी आहे. मी बघल पहिल्यांदा की म्हणजे कोणती गोष्ट समजा तिथे जाऊन पाहिजे की समजा शासनाच्या शाळामध्ये ते रिझल्ट कसे येतात, परत मग तिथे इन्फ्रास्ट्रक्चर कसे आहे, शिक्षक कसे आहेत शिकवतात, त्या हिशोबाने विचार करेल सर. बरं, ठीक आहे, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.